भारतातला एकमेव राजा होता रणजित सिंग राजा. याचा हरिसिंग नालवा नावाचा सेनापती होता. त्याने काबूल जिंकलेलं. जगाच्या इतिहासात अफगाणिस्तान जिंकणारी एकमेव शक्ती ही पंजाबी होती, सरदार होती. मी त्याला भारतीय नाही म्हणणार, तेव्हा भारत नव्हता, तेव्हा रणजित सिंगांचं साम्राज्य होतं. आणि राजा रणजित सिंगांनी फक्त अफगाणिस्तानवर राज्य केलंय. बाकी अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि इतर अनेक शक्ती येऊन तिथे फसलेल्या आहेत. कोणी जिंकू शकलेलं नाही. फक्त राजा रणजित सिंग जिंकलेला आहे. ब्रिटन पण जिंकलं, जेव्हा ब्रिटन पण जिंकू शकलं नाही अफगाणिस्तान. ते 3 महाशक्तींचा पडाव झाला तिकडे, पण राजा रणजित सिंग जिंकला. लक्षात ठेव. आणि ट्रॅप लावल्यासारखे अडकले बाहेर. पण तिथून बाहेर फक्त रणजित सिंग कायम, जोपर्यंत राजा रणजित सिंग होता आणि हरिसिंग नालवा होते. हरिसिंग नालवांचं चरित्र एक फार सुंदर चरित्र आहे. ते होते तोपर्यंत भारतातल्या राजा रणजित सिंगांचं राज्य अफगाणिस्तानवर होतं. ते एक ऐतिहासिक मी खूण म्हणून सांगितलं आणि मी इथे नमूद करून ठेवू इच्छितो, कारण जेव्हा जेव्हा हा उल्लेख होतो की कोणी तिथे जिंकू शकलेला नाही, तेव्हा हा एक अपवाद कोणी बोलत नाही म्हणून सांगितलं.